मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांना माझा शिवप्रणाम. माझं नाव अजिंक्य आहे आणि मी 300 पेक्षा जास्त विविध प्रकारचे आवाज काढतो. तर सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खंजिरी वाजवायचे आणि समाज प्रबोधनाचं कार्य करायचे. तर खंजीर या वाद्याचे आवाज मी आपल्यासमोर सादर करतो. खंजीर वाद्य. तुमच्या टाळ्या आणि माझी खंजीर याची आपल्याला जुगलबंदी करायची. सगळे लोक रेडी आहेत? लाईट कॅमेरा ऍक्शन. मित्रांनो, आपल्या शिवरायांच्या काळामध्ये ज्यावेळेस आपले मावळे मर्द मराठे गड किल्ले घेण्यासाठी जायचे तर त्यावेळेस देवीचा जागर गोंधळ करण्याकरता तुंतुन आणि संबळ हे वाद्य वाजवायचे. तर तुंतुन आणि संबळ या वाद्याची झलक मी आपल्यासमोर सादर करतोय. तुंतुन वाद्य. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर देवीचा जागर गोंधळ करण्याकरता संबळ हे वाद्य वाजवण्यात येतं. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर मित्रांनो, तुम्ही आता म्हणताय शिवजयंती आहे, आता हे पुरातन वाद्य आहे, आता आपण थोडे आधुनिक झालोय. तर आधुनिक म्हणजे आता आपण डीजे वाजवूया. तर माझ्यासमोर एक इनव्हिजिबल ड्रम किट आहे. मी आपल्याला एक एक ड्रम वाजवून दाखवतोय. तर ड्रम वाजवायचा. गणपती बाप्पा मोरया. तुमच्या टाळ्या आणि माझा डीजे आपल्याला सर्वांना सोबत वाजवायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. यानंतर मित्रांनो, आपण जर आधुनिक बघितलं तर एक डीजे आणि बीट बॉक्सिंग एक प्रकार आहे. तर माझ्यासोबत एक माउथ ऑर्गन आहे. त्याला आपण डीजे मध्ये कशा पद्धतीने वाजेल तर सुरुवातीला जो डीजे आवाज असतो तर तो डीजे आणि माउथ ऑर्गन आपण या सर्वांना वाजवणार. त्यावर जो डीजेचा आवाज असतो तुमच्या टाळ्याने माझा डीजे आपल्याला सोबत वाजत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. यानंतर मित्रांनो, आज आपलं जे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये नागपूर काय म्हणून ओळखलं जातं तर टायगर कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. तर मी आपल्या सर्वांना घेऊन ताडोबामध्ये जाणार आहोत. तिथे आपल्याला टायगर बघायला. किती लोकांनी ताडोबा दर्शन केलेले? भरपूर लोकांनी ताडोबा केलेले. थोडासा इसका बास बडा दे ना. तर सर्वांना हेलिकॉप्टर मध्ये बघून मी आता ताडोबा दर्शनासाठी नेणार. किती लोक आना चाहते ताडोबा में? बरेचसे लोक इच्छितात. तर हेलिकॉप्टर जावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताडोबामध्ये सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर कोंबडा बाग देतो. कोंबड्याने बॅग दिल्यानंतर कोंबडी त्याला मिस कॉल देते. रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि पावसामध्ये गाय म्हशी चरण्यासाठी निघतात. पाऊस पडल्यानंतर
झाल्यानंतर आपला कोकिळ पक्षी म्हणजे कोकिळा, आणि मोर पक्षी जो असतो रिमझिम रिमझिम पाऊस पडल्यानंतर जी डबक्यामध्ये बेडकं असतात कशा पद्धतीने आवाज करतात. आणि जंगलाचा राजा वाघ शिकारीसाठी निघतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता प्रोग्रामचा शेवटचा वेळ झालेला आहे आणि माझी निघायची वेळ झाली आहे. आणि निघताना स्पेशल बाईकचा आवाज मी आपल्याला काढून दाखवतो. तर पावसाच्या दिवसामध्ये बाईकचं जे इंजिन आहे तर वारंवार किक मारावं लागते. तर धन्यवाद मित्रांनो.